श्रीराम. नमस्कार. आज 8 मार्च 2021. भगवद्गीता निरूपण भाग 89. भगवंतानी अर्जुनाला जी भगवद्गीतेतलं ज्ञान, भगवद्गीतेतलं एवढ्यासाठी म्हटलं की भगवत म्हणजे भगवंतानी स्वतःच्या मुखाने भगवंतानी जे वदन केलं होतं, भगवद म्हणजे भगवंत अधिक वदन, भगवंतानी वदन केलेलं गीता नारायणाने नरासाठी केलेलं हे एक दिव्य आणि पुढं समाजासाठी उपयुक्त असं ज्ञान वाटलेलं आहे. मागच्या योगात बघितलं आपण की अक्षरब्रह्म योग आपण पाहत आहोत. अधिभूत म्हणजे काय, अधिदैवत म्हणजे काय आणि अधियज्ञ म्हणजे काय. आपण अधियज्ञाच्या इथे येऊन थांबलो होतो. अधियज्ञ म्हणजे काय ते थोडक्यात सांगितलेलं होतं की भगवान श्रीकृष्णाने आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी फक्त समोरच्याला दिलेलंच आहे, काही ना काहीतरी दिलेलं आहे. यज्ञामध्ये आहुती देतात आणि ही आहुती देताना इथं कसं त्यांनी केलं आहे, अधियज्ञ म्हणजे आतून. अधि म्हणजे सर्वोच्च खोलातून, जिथं परमात्मा बसलेला आहे, जिथं परमात्मा आहे ते स्थान, आणि तिथून आपल्याला द्यायचं आहे. आणि हीच गोष्ट भगवंतानी पण केलेली आहे. भगवान श्रीकृष्ण अवतारी शरीर आहे आणि विष्णू हा परमात्मा आहे, त्याचाच अंश. सर्वसामान्य सुद्धा त्याचाच अंश, पण इथे साक्षात परब्रह्मच अवतारी आहेत. म्हणून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तू मला सामील हो. ज्याच्यावरनं अर्जुनाला मनामध्ये विचार उत्पन्न झाला होता की हा श्रीकृष्णाचा अहंकार नाही ना, की मला एवढं ज्ञान द्यायचं, सांगायचं आणि वरती व्यावहारिक बोलायचं की माझ्यातच सामील हो म्हणून, नाही तर काही तुला प्राप्त होईल असं काही वाटत नाही. म्हणजे असं थोडक्यात व्यावहारिक गोष्ट झाली. पण मग जेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं की तो परमात्माच मी आहे, पण सध्या अवतारात आहे, म्हणजे मला मिळाल्यावर तू त्यालाच मिळाल्यासारखा आहेस, हे जेव्हा अर्जुनाला पटलं. आणि अर्जुन म्हणजे आपल्याला सांगितलं की सर्वसामान्य माणसांचे प्रश्न एखादा माणूस आपल्या एखाद्या सरकारकडे मांडतो, तसं अर्जुन हा सर्वसामान्यांच्या मनामध्ये उत्पन्न होणारे विचार आणि त्याची प्रश्नांची उत्तरं श्रीकृष्णाकडनं घेत होता. आणि वास्तविक ही सगळी श्रीकृष्णाचीच खेळी होती, त्या परमात्म्याचीच होती की समाजाला ज्ञान द्यायला कोणीतरी विचारायला पाहिजे. आपणहून कसं सांगणार? शिक्षक आपणहून सांगतात का विद्यार्थ्याला? जेव्हा विद्यार्थी विचारतो की सर अमुक अमुक प्रश्नाचं उत्तर काय, तेव्हा सर सांगतात का विद्यार्थी समोर आल्या आल्या आपलं ज्ञान सांगायला सुरुवात करतात? नाही करत. का नाही करत? कारण त्या क्षणी कुठल्या ज्ञानाची गरज आहे आणि मी काय ज्ञान दिल्यानंतर त्यावेळचा अडचण, त्यावेळचा प्रॉब्लेम हा संपणार आहे, सॉल्व्ह होणार आहे, तेवढंच शिक्षक विद्यार्थ्याला सांगतात. तसंच इथं खुद्द भगवंत अर्जुनाला जे पुढं प्रश्न उत्पन्न होतात हे त्यांनीच अर्जुनाच्या मनात टाकले. अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो. आता आपण आत्तापर्यंत कसं, तर ह्या दोघांचं संभाषण चालू आहे. बघतंय कोण? संजय. ऐकतंय कोण? धृतराष्ट्र. संजय बघतोय, सांगतोय, ऐकतोय भगवद्गीता आणि त्या धृतराष्ट्राला सांगतोय. असं चालू आहे.
पण मुळात जन्मांध तर तो होताच, पण विचाराने जो अंध असतो त्याला तुम्ही किती सात्विक जरी दिलत तरी त्याचे विचार जर चुकीचे असतील आणि विष ओकणंच त्याचं जर गुणधर्म असेल तर तो विषच ओकतो. आता धृतराष्ट्राला माहीत नव्हतं का? पण तो काय विचारत संजयला, सांग आत्ता युद्धभूमीवर काय चालू आहे, माझा मुलगा काय करतोय, माझी मुलं काय करतायत. याचं कारण असं की धृतराष्ट्राला माहिती होतं समोरच्या पक्षामध्ये साक्षात भगवंत आहे, परमात्मा आहे. आणि जिथं श्रीकृष्णासारखा परमात्मा, भगवंत आणि वीर असा आहे तिथं विजय हा निश्चित आहे. पण तरीही माणसाला अपेक्षाही असते आणि म्हणून तो कायम संजयला एकच प्रश्न विचारायचा. मागच्या वेळेस सांगितलं, मोह अति झाला की त्याचा पाश होतो. तो मुलाच्या प्रेमाच्या मोहात अडकलेला धृतराष्ट्र होता, त्यामुळे तो पाश तयार झाला, मोहपाश तयार झाला. आणि इकडं तेच भगवद्गीतेचं ज्ञान भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगता आहेत की कशात अडकणंच हे योग्य नाही. आत्मा हा मरत नाही, शरीर बदलतो. हे धृतराष्ट्राला माहिती होतं, विचार होते, पण तरी माणसाला आशा ही शेवटपर्यंत असते, पण ती चुकीची असू नये एवढंच आहे. आणि हेच भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला पुढं सांगितलेलं आहे. 5व्या ओवीत काय सांगतात भगवान श्रीकृष्ण? ब्रह्म सांगितलं, अध्यात्म सांगितलं, अधिभूत सांगितलं, अधिदैव सांगितलं, अधियज्ञ सांगितलं. आणि पण मला एक सांग अर्जुना, तुला कळलं का मी काय म्हणतोय ते? आणि जर कळलं असेल तर आता तू कृती करायला मोकळा हो पटकन. कारण ही जागा ती नव्हे की जिथं ज्ञान दिलं जाय. बघा श्रीकृष्णाचं म्हणणं काय. कारण श्रीकृष्ण पाहत होता आपण रणांगणात आहोत, युद्धभूमीत आहोत, कुरुक्षेत्रात आहोत, धर्मक्षेत्रात आहोत. आणि या क्षेत्रावर समोर सैन्य लढण्यासाठी उभं आहे. आणि हे सैन्य उभं असताना आपण ज्ञानाचा जो सागर ह्या अर्जुनाच्या मनामध्ये, सर्वसामान्यांच्या मनामध्ये रीत करत आहोत. तो कितपत चालू ठेवायचा ह्याला सुद्धा काहीतरी मर्यादा हवी ना. कारण समोर सगळं युद्ध करायला उभे आहेत आणि अर्जुन इकडं शांत सगळं ऐकून वगैरे, मग हा आता मी युद्धाला तयार होतो किंवा नाही होतो ह्याच्यापैकी एक होणार होतं. असं थोडंच चालतं. रणांगणावर सुद्धा नियम असतात. तसं अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुला कर्म करणं आणि या सर्व समोरच्यांना मारणं आणि अधर्म मिटवणं, ही गोष्ट तुला आता करणं प्राप्त आहे. परत अर्जुनाच्या एक 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 जसं म्हणतो की श्रीकृष्ण काहीतरी थोडंसं ज्ञान सांगायचा की परत जागेवरून बसवायचा. आणि परत अर्जुन मनात प्रश्न घ्यायचा की परत पुढचं चालू. कोण करत होतं? श्रीकृष्ण. पण बघताना असं वाटत होतं की परिस्थिती मानसिकरित्या अर्जुनाची ढासळलेली आहे. कारण का तर सर्वसामान्य समाज हाच अर्जुन आहे. 100 गोष्टींचं ज्ञान असतं, अति उच्च शिक्षित असतात, पण जिथं त्या शिक्षणाचा उपयोग व्हायला पाहिजे तो होत नाही. ज्या विचारांसाठी त्या शिक्षणाचा उपयोग व्हायला पाहिजे त्याच्या विरुद्ध उपयोग होतो आणि हातातनं दुष्कृत्य घडतं. म्हणून इथं भगवान श्रीकृष्ण एक 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 पाऊल स्वतःच पुढं टाकतायत आणि तसंच हळूहळू अर्जुनालाही पुढं ओढत आहेत. आणि मग अर्जुन म्हणतो की पण मला हे केशवा एक प्रश्न आहे. तू जर म्हणतो आहेस
की तू या शरीरात, प्रत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये स्थित आहेस. तो आत्माच स्थित आहे. मग काय मला एक सांग, या शरीर देह हा कोणी दिलेला आहे? त्याचा पुढचा जन्म काय? तुझं नामस्मरण कसं करायचं? तुझं नाम कसं घ्यायचं? आणि मग आपण पाहतो की भगवंताने सांगितलं की माझं नाम, भगवंताचं, त्या परमात्म्याचं नाम हे सतत मनामध्ये घ्यायला हवं. धबधबा त्यालाच म्हणतात की जी धार सतत असते, संतत धार म्हणतो आपण त्याला, सतत पडत असते, तिला धबधबा म्हणतो. 1-2 मिनटं पडला आणि मग परत थांबला आणि परत त्याला धबधबा म्हणणार का तुम्ही? तर नाही म्हणणार. तसं क्षणोक्षणी मनामध्ये त्या परमात्म्याविषयी ओढ ही असलीच पाहिजे. म्हणून ह्याला गंमत काय माहिती का, आपल्या पूर्वकाळी आपण जर पाहिलं, आता नावं सुरुवातीला पत्रिकेत एक आद्याक्षर यायचं आणि मग त्याच्यावरनं घरामध्ये नावं ठेवली जायची. पण जी नावं ठेवली जायची ती सर्व देवतांची असायची. आपल्या 2-3 अगोदरच्या जर पिढ्या पाहिल्या तर सर्व देवतांची नावं त्या पिढीला होती. पंजोबा, खापर पंजोबा, मग त्यांचे नातेवाईक अजून कोणी असेल तर सगळ्यांची नावं ह्या देवतांवरनं असावी. त्याचं कारणच असं होतं की सदामुखी परमात्मा नाम. आणि मग हे परमात्मा नाम जर तुम्ही घेतलं की तुम्हाला वेगळं परमात्म्याला आठवण करायची गरज नाही. किती सुंदर आहे बघा. नीट आपण बघू. आपण एखाद्याचं नाव असेल दत्तात्रय आणि आपण त्याला हाक मारली, काय रे दत्तात्रय कसा आहेस? की एखादी गोष्ट जर वाईट असेल ना, एखादी शिवी द्यायची असेल ना, तरी आपण म्हणजे त्याला असं म्हटलं, काय रे दत्तात्रया नालायका, तुला कळत नाही का? तुझी इतक्या दिवस मी वाट बघत होतो, आला नाहीस, केलेलं काम चुकीचं करून गेलास, असं मनामध्ये तुमच्या उच्चार होणार नाही. ते नामच यायचं नाही डोळ्यासमोर. तुम्ही नुसतं म्हणू शकाल, काय रे इतक्या दिवस तुझा पत्ता कुठं होता, तुला सांगितलेलं काम तू नेऊन गेलं नाहीस. पण इथं भगवंत सांगतात की नामामध्ये ती ताकद आहे की जे नाम तुम्ही उच्चारलं की तुमची वैचारिकता ही सुयोग्य बुद्धीमार्फतच काम करेल. कुबुद्धी सुबुद्धी, तर सुबुद्धीमार्फतच जसं त्या देवतेचं उच्चारण होईल. तुम्ही जर चुकीचं बोलत असाल तर तुम्हाला ते जागेवर परत आणल्याशिवाय राहणार नाही. आणि मग असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अंतसमयी जेव्हा मनुष्य शरीर सोडत असतो तेव्हा तो मला येऊन मिळतो. आणि मग श्रीकृष्ण अर्जुन त्याला प्रश्न विचारतो, म्हणजे एखाद्याने जर दुर्व्यवहार केले, जर त्याचं आचरण नीट नसेल, हा सर्व समोर लढण्यासाठी उभा असलेला जो समुदाय आहे, हे प्रत्येक जण तुझ्यापाशी येऊन मिळेल का? मग इथं तुझं कर्म लागू होत नाही का? हे श्रीकृष्ण तुम्हाला सांग. प्रश्न नीट समजून घ्या. लढाला जे समोर उभे आहेत ते अंतिम समय, कारण एक जण जगणार आणि एक जण मरणार आहे हे निश्चित आहे. मग अंतिम समयी त्यांनी जर तुझं नाम घेतलं तर त्याला वाचवणं सुद्धा तुझं काम नाही का? तो तुला येऊन मिळणार असं तू म्हणतोस. मग कर्माचा उपयोग काय? आणि अर्जुनाच्या या प्रश्नाने श्रीकृष्ण एक छोटंसं स्मित हास्य करतो आणि अर्जुनाला म्हणतो की जो वीर रणांगणावर लढण्यासाठी येतो, मग तो आपल्या पक्षातला असो किंवा शत्रू पक्षातला असो, आणि तो जेव्हा मरतो, नीट लक्षात घ्या बरं का, एखादा वीर जेव्हा रणांगणामध्ये लढण्यासाठी येतो
आणि जेव्हा तो मरतो आणि ते कर्म करता करता आपल्या देशासाठी, आपल्या हितासाठी तो लढत असतो, आपल्या राजासाठी तो लढत असतो. आणि हे लढताना जर त्याला वीर मरण आलं तर त्याला वीरगती प्राप्त होते. त्याचा पुढचा जन्म त्याला जसा हवाय, ज्या क्षणी देह आत्म्यापासून वेगळा होतो, आत्मा हा देहापासून वेगळा होतो, त्या क्षणी त्याच्या मनामध्ये असेल तो जन्म त्याला प्राप्त होतो. म्हणून मृत्यूसमयी आपलं मन सुद्धा चेतना अवस्थेत, सुबुद्धी अवस्थेतच हवं. जर मनामध्ये आलं की मला पुढचा जन्म हा गायीचा मिळावा, आणि जर अगोदर खंडीवर पाप करून ठेवले असतील तर तो गायीचा मिळत नाही. आणि गायीचा जरी मिळाला तरी त्याला मिळणाऱ्या जन्मामध्ये कष्ट केल्याशिवाय जे पूर्वकर्माचं जे फळ आहे ते भोगल्याशिवाय कुठलेही सुखावह अवस्था प्राप्त होत नाही. हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. म्हणून मनुष्य देहाला सांगितलेलं आहे की कायम परमात्म्याचं नाम मुखी असावं. आणि मग श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की अरे पार्था, एवढं तुला सोपं वाटतं की जन्मभर पाप केलं आणि शेवटच्या क्षणी जर मला हाक मारली तर तिथं मी जाईन का? म्हणजे स्वार्थासाठी माणसाने जर मला हाक मारली तर तिथं मी जाणार नाही. हे श्रीकृष्णाने अर्जुनाला स्पष्ट केलं. आणि त्याच्या कर्माप्रमाणेच त्याला गती मिळणार आहे. आणि कर्माप्रमाणेच त्याला पुढील जन्मी हे भोग जे संचितात आहेत आणि जेव्हा ते क्रियमान होतील आणि प्रारब्ध म्हणून समोर उभे राहतील तेव्हा हे भोगालाच लागतील. म्हणून तू लक्षात घे की नामस्मरण हे अखंड असावं, मनामध्ये असावं. परमात्म्याला विसरता कामा नये. कारण परमात्मा ही एकच शक्ती अशी आहे की अर्जुना, तू जर माझ्यात मिसळलास, माझ्यात मिळालास तर तुला तुझ्या डोक्यानी विचारांनी काम करायची गरजच राहणार नाही आहे. हे मी तुला अक्षर ब्रह्मयोगामध्ये सांगितलेलं आहे की तू जर एकदा माझ्यात मिसळलास तर तू तुझं राहणार आहेस का? तर नाही राहणार. मग जी लोक ज्यांच्याबद्दल तू आत्ता म्हणत आहेस ती लोक फक्त स्वार्थासाठी मद मोह मत्सर माया अहंकार याच्या अधीन झालेली लोक फक्त स्वार्थासाठी माझं नाम घेतात आणि माझ्याजवळ आल्यासारखं दाखवतात. मुखी माझं नाम असतं पण अंतर्मनामध्ये कलुषितपणा त्यांच्या जागृत होत असतो. अशांना मी जवळसुद्धा येऊ देत नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताय. आता हीच गंमत बघा, म्हणजे थोडक्यात थोडंसं जरा वेगळं करतो त्याच्यामध्ये की ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे. आपण भगवद्गीताच बघतोय पण काय होतं, एखाद्याच वेळा एखादं उदाहरण आठवतं त्याच्यामध्ये. आणि तिथं माऊलींनी सोपं करून सांगितलं ना. आणि तिथं माऊलींनी सांगितलं भगवत जसं श्रीकृष्णाने अर्जुनाशी बोलला तसं माऊलींनी तेव्हा अजून सोपं करून सांगितलं. कारण आत्ता हे तुम्ही सुद्धा जे ऐकलं असेल निरूपण, ते जर नंतर एक 10 मिनिटांनी विचार केला तर तुम्हाला काही आठवणारच नाही, कळणारच नाही. त्याचं कारण असं, जडत्व कधी पटकन स्वीकारलं जात नाही. पण माऊलींनी कसं सांगितलं की अर्जुना, अरे शरीराला एवढी छिद्र आहेत, नाकाला 2, कानाला 2, मुखाला, पुढं शिश्नाला, गुदद्वाराला ही छिद्र असून तो बाहेर पडत नाही. आणि कशी गंमत आहे बघा, आत्ताच्या प्रगत विज्ञानामध्ये आपण शरीरामध्ये कुठं जर काही एखाद्या शरीरातल्या एवढ्या 72,000 नाड्यांमध्ये, नसांमध्ये कुठंतरी एखादी जरी एवढ्या लाखोनी असणाऱ्या जर एक सुई एवढं जरी
गळती झाली, लिकेज झालं, तरी ते यंत्र आता आपल्या इथं आहे की ज्यांनी आपण स्कॅनिंग म्हणतो किंवा काय MRI म्हणतो की ते निघतं, शोधून निघतं की कुठं शरीरात काय झालेलं आहे. जे डोळ्यांनी पाहू शकत नाही ते यंत्र दाखवतं आणि मग डॉक्टर त्याप्रमाणे उपचार करतात. पण असं कुठलं यंत्र झालेलं आहे का की जे शरीरात स्थित आहे, शरीरातली ऊर्जा त्याच्यामुळं चालू आहे, पण त्याला बघताच आलं नाहीये, त्याची गणतीच करता आलेली नाहीये, कारण त्याला पाहणारं, त्याला मोजणारं यंत्रच अजून निर्मित नाहीये. आणि कसं होईल? परमात्मा आहे तो. मग एवढंच अभिज्ञान पुढं जाऊन सुद्धा जो शरीरात स्थित आहे त्याला मनुष्य बघू शकत नाही. फक्त एवढंच म्हणायचं, श्वास थांबला, धडधड थांबली की देह निस्तेज झाला, आत्मा पुढच्या प्रवासाला गेला. पण भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला इथं सांगितलं, अर्जुना, अरे शेवटच्या क्षणाला का होईना जो मनुष्य मला हाक मारतो त्याचा क्षणामध्ये का होईना माझ्याकडनं हिशोब केला जातो. तुझाही हिशोब इथंच होणार, कारण तू जर लढता लढता वीरगतीला प्राप्त झालास तर तुझं उणं धुणं काय होतं ह्याचा हिशोब इथंच केला जाईल. पण अर्जुना, तू जर मला सामील झालास, आत्ता नाही बरं का, नीट लक्षात घ्या, अर्जुन श्रीकृष्ण पहिल्यापासून एकत्र होतेच, पण नंतर अर्जुनाच्या लक्षात आलं हे फक्त आपला मित्र नाही, ही काहीतरी वेगळी भानगड आहे. आणि जेव्हा हा गुरुपदी आहे असा साक्षात्कार झाला, गुरु तुल्य आहे असा साक्षात्कार झाला, तेव्हा अर्जुनाने स्वतःला त्या भगवान श्रीकृष्णाच्या स्वाधीन केलेलं आहे. आणि ते प्रमाण भगवान श्रीकृष्णाने दिलेलं आहे. आणि भगवंताने दिलेलं प्रमाण हे प्रमाणच असतं, त्याला परत आपण प्रमाण मागायचं नाही. आणि मग अर्जुनाला त्या श्रीकृष्णाशिवाय दुसरं जर काही दिसत नाही, कळत नाही, तरीही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की हे अर्जुना, तुझं जर कुठं चुकलं, तू जर कुठं घोटाळा केलास तर तुझं हिशोब इथल्या इथे केला जाईल. तुम्हाला अर्थ कळला का? अर्जुन भगवान श्रीकृष्णामध्ये सामील आहे, एकरूप झालेला आहे. आणि हे एकरूपता असून सुद्धा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ही गोष्ट सांगत आहेत की अर्जुना, तुझ्या कर्मामध्ये जर काही घोटाळा झाला तर तुझा हिशोब केला जाईल. काय म्हणाले ना तुम्ही? जो अगोदरच सामील आहे तरी श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. कशासाठी? तर सर्वसामान्यांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी सांगत आहेत की जेव्हा मनुष्य एखादी कृती करतो, अंतिम समयाला जातो, तेव्हा त्याला कळत नाही की आपण काय वागलो आहे, आणि तर तरीही त्याला पश्चात्ताप होत नाही. आणि मग तिथल्या तिथं जो हिशोब केला जातो त्यालाच तुम्ही म्हणता की हॉस्पिटलमध्ये शेवटच्या क्षणाला खूप हाल झाले हो, घरी होते पण जाता जाता जीव जात नव्हता, इतके प्रयत्न केले, आधी जगण्यासाठी प्रयत्न केले आणि आता सुटावे म्हणून प्रयत्न केले. काय भगवंताची लीला आहे पहा. त्याच भगवंताकडं अगोदर वेगळे मंत्र म्हटले की अमुक व्यक्ती जगावी, आणि आज त्याच भगवंताकडं वेगळे मंत्र म्हटले की याची पटकन सुटका व्हावी. काय भगवंतानी काय करायला काय पाहिजे? भगवंत आपण आपल्या दृष्टीने फक्त वैचारिकतानी आपण आपला स्वार्थ पाहतो. एक कालचं एक उदाहरण सांगतो. फेसबुकच्या एका ग्रुपमध्ये मला खूप आश्चर्य वाटतं की माणसांची बुद्धी, हे जे ग्रुप वगैरे चालवतात ते इतकी
खालच्या पातळीला किंवा अविचारी कशी होऊ शकते? तिथे कोणी एकाने असं लिहिलेलं होतं की जी व्यक्ती ज्यांनी लिहिलं होतं की ते ज्या चाळीत राहत होते तिथं एक त्यांचे ओळखीचे शेजारी त्यांच्याकडे सहज त्यांचा जाण्याचा योग आला आणि त्यांच्याकडं बऱ्याच देवतांच्या मूर्ती होत्या आणि त्याच्यामध्ये दत्तात्रयांची काहीतरी 2-2.5 फुटाची एक मूर्ती आहे आणि त्यांना ती बघताच भावली. पण त्यांच्या असं लक्षात आलं की इथं देवतांचं काही होत नाही आणि मग त्यांनी त्या काकांना विचारलं तर ते म्हणाले की काय सांगू, कॅन्सरने मुलगा गेला का अपघातात मुलगा गेला आणि कॅन्सरनी पत्नी गेली आणि आता घरात करणारं कोण नाही आणि माझ्या वयोमानानुसार मला काही एवढं सगळ्या देवतांची पूजा अर्चा करणं काही शक्य होत नाही आहे असं त्या आजोबांनी म्हणतात. हा माणूस त्यांना म्हणाला काही हरकत नाही, मग आजोबा तुमची जर हरकत नसेल तर ही दत्तात्रयांची मूर्ती मला खूप आवडलेली आहे, ही मी घेऊन जाऊ का? आणि त्या आजोबाईंनाही आनंद झाला की चला आपल्या देवतांचं कोणतरी करणारं आहे आणि त्यांनी लगेच होकार दिला. पण ह्या माणसाच्या मनात त्या क्षणी पाल चुकचुकली आणि त्यांना सांगितलं मी 1-2 दिवस विचार करून सांगतो. आणि मग त्यांनी येऊन या ग्रुपवर प्रश्न टाकला की अशांकडं ही मूर्ती अगदी फोटोसकट टाकला आहे, तर मी घ्यावी का न घ्यावी? म्हणजे त्यांच्याकडं आहे, मग त्यांची मुलगा ॲक्सिडेंटमध्ये गेला, पत्नी गेली, मी संसारी आहे, म्हणजे असं नाही ना होणार की त्यांच्या घरामधली अडचण, त्यांच्या घरामधले संकट, प्रॉब्लेम हे माझ्या घरात येतील ही जर मूर्ती आणली तर? काय बघा भगवंतावरती विश्वास. आणि ह्या विश्वासावर आपलं जग चालतं. म्हणून मी त्यांना उत्तर दाखल लिहिलं की जर भगवंतावर तुमचं मृत्यू सांगणारं तुमच्या ग्रुपमध्ये कोणी आहे का, की तुम्ही अमुक तुम्ही जिवंत राहू शकाल, तुम्हाला मृत्यूच येणार नाही, असं कोणी लिहून देऊ शकेल का? भगवंताची प्रतारणा करावी ती किती करावी? त्यांनी मग त्या आजोबांनी घरी बोलवलं होतं? नव्हतं बोलवलं. दत्तात्रयांनी स्वतः सांगितलं होतं स्वप्नात दृष्टांत देऊन की ये रे बाबा मला घेऊन जा? नव्हतं सांगितलं. पण मनामध्ये जर परमेश्वराची सेवा करायची तर माणूस किती नालायक दृष्टीने विचार करतो आणि इतका स्वार्थी होतो आणि मुखात येतं. आणि तुम्ही हा प्रश्न 4 चौघामध्ये ग्रुपवर विचारता आणि त्याला लोक किती म्हणजे अज्ञानात किती असावं. भगवंतानी भगवद्गीता सांगितली, ती सर्वसामान्यांपर्यंत पोचली नाही म्हणून माऊलींनी सांगितली. नंतर कित्येक अध्यात्मगुरूंनी ती सोपी करून सांगितली, तरीही माणसाला कळेना. माणूस फक्त अडकला आहे ते कशात? हार, तुरे, पेढे, बास, याच्याशिवाय माणूस काहीही करू शकत नाही. ज्ञान असून जर वापरत नाही, बुद्धी असून जर कळत नाही तर याच्यासारखं दुर्दैव ते काय. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेला हा दाखला किती योग्य आहे की जो मला कायमचा बसतो, तात्पुरता नाही. म्हणजे एकदा सरेंडर परमात्म्याला झालं ना तर ते मनात कायम पाहिजे. तात्पुरतं फक्त कामापुरतं नाही की स्वामी एवढं माझं होऊ दे बरं का, एवढं माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, एवढ्या माझ्या मुलीची डिलिव्हरी होऊ दे, एवढं असं होऊ दे, तसं होऊ दे, मग असं करीन तसं करीन. ते स्वामी डोक्याला हात लावतात. का आता बोलणार? ते तर द्यायलाच बसलेत. ते तर उलट म्हणतात कशाला मागतोस? जर मी तुला सांगितलेलं एकदा आहे की भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे, तू फक्त माझं नाव घे. हे मागाची कशाला, झोळी कशाला पुढं करून पाहिजे तू? पण मनुष्याचा हा गुणधर्मच आहे की कायम देवाजवळ भीक मागायची. कशासाठी? स्वतःच्या स्वार्थासाठी. आणि मग माणूस ज्या आईबापांना वाचवण्यासाठी देवाचं करत असतो त्याच आईबापांचा जीव जेव्हा जात नाही, शरीर जेव्हा साथ देत नाही, सडत असतं, झिजत असतं, बेडसोर्स होतात, इतक्या कृती 100 होतात आणि तेव्हा त्यात भगवंताला मृत्युंजय, महामृत्युंजय मंत्र म्हटला जातो की जो आधी वाचवण्यासाठी असतो तो आता येतो की बाबा रे ह्याला सोडव. हे किती स्वार्थीपणाचा कळस झाला हा की भगवंता अरे तुझं कसंही असाही उपयोग तुझा आहे, तसाही उपयोग तुझा आहे. स्वामी फक्त वटवृक्षाखाली बसलेत एवढंच आपण पाहतो. तुम्हाला कधी विचार केला की स्वामी वटवृक्षाखालीच का बसलेले आहेत?
त्या वडाच्या झाडाखालीच का बसलेले आहेत? उमराच्या झाडाखाली ते वड पिंपळ तिन्ही ठिकाणी बसलेत, आम्ही फक्त जाऊन नमस्कार करणार, ते अशा मिठ्या मारणार, तोंडाने काय जे असतात ते चुंबनं त्या झाडांची घेणार, काय म्हणजे त्याला अर्थच नाही कशाला काही. पण त्यातलं तत्व काय स्वामींनी सांगितलं तेच समजून घेणार नाही. मनुष्याचं जीवन जसं वाढतं तसंच परत ते जमिनीकडं म्हणजे त्याच मातीत मिळतं, हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. हा माणूस विचारात घेत नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. तिथं का बसले स्वामी? स्वामी काय कपडे घालून बसले होते? अरे लंगोटीवर बसले होते ते. आणि लंगोटीवर बसल्यावरती त्यांनी हा समाजाला सांगितलेलं आहे की मनुष्य कितीही मोठा झाला तरी तो परत वरून खाली या जिस मिट्टी से तुमने जन्म लिया है उसी मिट्टी में तुमको अपना देह दान करना है. अगर तुमने नहीं किया फिर भी वो होने ही वाला है. खाक वहाँ ही होने वाली है. हे जर स्वामी स्वतः सांगतायत तर आपण फक्त स्वामी वटवृक्षाखाली बसतात, मग त्या वटवृक्षाला जाऊन आपण पणते लावायची झालं का? अरे पण तत्व काय? त्याच्या पाठीमागं ज्ञान काय? स्वामी सांगतायत काय? किती स्पर्धा होतात, भगवद्गीता म्हणाच्या स्पर्धा, याच्या स्पर्धा, ज्ञान का? अर्थ काय? अर्थच कळत नाही. तर त्याच्यात काय? आता भगवान श्रीकृष्णाने अर्थ अर्जुनाला सांगितला की अर्जुन लक्षात ठेव, कर्म करताना जर चुकलास तर तुझा हिशोब इथंच होणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला सांगितलेलं आहे माझ्यात तू मिळालेला होताच अर्जुन, पण मनुष्य वैचारिकता बुद्धी ही अशीच आहे की भगवंताजवळ जाता जाता मनुष्य परत आपलं काम झालं की तिथनं मागं फिरतो. म्हणून इथं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे की बाबा रे, जर फिरलास तर हिशोब इथंच, आणि जर नाही फिरलास तर तुझी कुबुद्धी होणारच नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. पुढं श्रीकृष्णाने अर्जुन काय म्हणतायत आपण पुढील भागात पाहू. श्रीराम.